याच्यामध्ये फ्रॉथ खूप आलेला आहे. प्रसाद ज्या पद्धतीने असं एकदम हे करतो आणि ह्याच्यात साखर बरीच कमी आहे आणि कॉफी जास्त आहे, त्यामुळे अशी स्ट्रॉंग आहे जी मला आवडते नॉर्मली. अच्छा, मग तुझ्या मते ही प्रसादनी केलेली आहे? हा, बरोबर आहे. बरोबर ओळखलंय. वाह, क्या बात है. टिप क्रमांक 1, प्रेमाची कॉफी पाजत जा. बायको आनंदी राहते, तिला बरं वाटतं आणि तुमच्या हातची चव ती कधीही विसरत नाही. त्यामुळे तिच्याच हातचं खाण्यापेक्षा, ते मी अर्थात सगळ्यांनाच सांगतोय. चला पुढच्या टप्प्याकडे जाऊया. प्रेम फुललं कसं, कोण कोणास म्हणाले? कुठेतरी मला असं वाटतं की एखादा मुलगा जेव्हा तुम्ही त्याला आयुष्यात हवेच आहात या बाबतीत एवढा शुअर असेल, क्लॅरिटी असेल, तर मग आपल्यालाही कॉन्फिडन्स येतो. बरोबर. त्यामुळे माझं कुठेतरी तसं झालं की त्याने मला त्याच्याबरोबर सोबत असं त्या प्रवासात नेलं. वा, फार भारी. म्हणजे मला असं वाटतंय की हा कार्यक्रम खरं तर या कार्यक्रमाची म्हणजे नस आम्ही आहोत, कारण की मी हिला जिंकलंय फक्त आणि फक्त खाण्यावरून आणि म्हणजे पदार्थ चांगले करून करून खाऊ घालून 100%. तेही, आणि मुंबईत सगळ्या ठिकाणी हिला फिरवलं. मला जेवढे चांगले चांगले ठिकाणं माहिती आहे त्या सगळीकडे नेलं आहेत मी हिला. टिप क्रमांक 2, तुम्हाला मुलगी आयुष्यभर तुमच्या पदरात पाडून घ्यायची असेल, याच्याशिवाय पर्याय नाही किंवा हाही एक उत्तम पर्याय आहे, हे लक्षात ठेवा. 2 वर्ष झालेली आहेत प्रेमाला. प्रेमाची परीक्षा तू छोटीशी दिलेली आहेस, पण सच का सामना म्हणजे कडवा सच किंवा कटू सत्य हा एक आपल्याला आता खेळ खेळायचा आहे. या खेळामध्ये काही घोट समोर ठेवलेले असतील. प्रश्नांची उत्तर अचूक देणाऱ्याला घोट प्यावा लागणार नाही, पण जर तुम्ही चुकलात, बरोबर नसाल, तर मात्र तुम्हाला कडू घोट प्यावा लागेल. मंडळी घेऊन या. अत्यंत पौष्टिक असं हे कडू घोट आहेत आणि हे तुम्हाला, हे प्लीज सांग सर, काही सांगायची गरज नाही. आपण विमानात बसल्यानंतर पायलटचं नाव विचारतो का? नाही, ते स्वतः येऊन सांगतात. पण ते पण आम्ही सांगणार नाहीये. तिथं हाच फरक आहे. खवय्यगिरीमध्ये हवेत उडण्यात हाच फरक आहे की आम्ही सांगणार कॉफी नाही. प्यायलोय तर ते अगदीच उलट नाही. काही होणार नाही. चला, आम्हाला उत्तर एकत्र द्यायचंय. ओके. 3, 2, 1 उत्तर एकत्र द्यायचं आहे. लग्नाची तारीख सांगा. 18 नोव्हेंबर 2023. तू पी, अख्खं पी. का तू थांबलास? तिने दणक्यात सांगितलं. साल सांगण्याच्या वेळेस थांबून गेलास तू एकदम. पी, त्याला प्यायला लाव. कर श्री गणेशा. मला वाटतं अख्खा नैवेद्य तुलाच पचवावं लागणार आहे. वीटग्रास आहे. छान आहे ना? फाबिदाचा वाढदिवस सांग. 30 जानेवारी 1992. तू ते पी. चल रे मी सांगितलं. ट्रे पी तू. का 31 जानेवारी 1992. वाढदिवस तिचा. 31 जानेवारी 2 वेळा जन्माला आले का मी? 1992. 30 आणि 31. अरे 30 मी शेवटी उत्तर बरोबर दिलंय ना. शेवटी ते नाही, सुरुवात. भयंकर आहे माहितीये का? अरे पण आयुष्याची हा विचार सुरुवात आधी विचारली करायला होती, पाहिजे शेवटी होता. उत्तर देऊन काय उपयोग आहे? पिते कम ऑन. कायच अर्थ आहे याला? जास्तच करायला आहे. बिचारीनी दणक्यात सांगितलं असतं. ते भीषण आहे. ही मेमरी भीषण आहे याची. मी तुम्हाला सांगतोय, मला असं एकदम स्पॉटलाइट मध्ये आणलं तर मी फापडणार आहे.